हाय फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्मार्ट स्टडी सर्कलवर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स 1 म्हणजेच अल्जेब्राचा 2024चा क्वेश्चन पेपर कसा विचारला गेला होता. हा क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे सूचना असतात. त्या सूचना एकदा आपण वाचून घ्यायच्या क्वेश्चन पेपर दिल्यानंतर. आणि क्वेश्चन फर्स्ट ए, त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह क्वेश्चन असतात. ते क्वेश्चन एकदा वाचायचे आणि त्यानंतर त्याचं आन्सर ठरवायचं. मित्रांनो, यामध्ये एकूण 4 क्वेश्चन विचारले जातात. चला तर मग आपण ते बघून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आहे क्वेश्चन फर्स्ट बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. हे क्वेश्चन 4 क्वेश्चन असतात आणि 4 मार्क्सला असतात. अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाते. क्वेश्चन 2A, यामध्ये ॲक्टिव्हिटी असते. त्यामधले कोणत्याही 2 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आणि त्या 2-2 मार्क्सला 2 असतात. एकूण 4 मार्क्सला आहे. ह्या एकूण 3 ॲक्टिव्हिटी असतात आणि त्यापैकी कोणत्याही 2 सोडवायच्या. मित्रांनो, आपण तिसरी ॲक्टिव्हिटी बघून घेऊ. हे अशा प्रकारे तिसरी ॲक्टिव्हिटी आहे. आता आहे क्वेश्चन 2B. यामध्ये 5 क्वेश्चन असतात आणि त्यापैकी कोणतेही 4 सोडवायचे. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे. चला तर मग आपण दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा बघून घेऊ. हे सर्व क्वेश्चन प्रत्येकी 2 गुणांना असतात. यापैकी जे आपल्याला सोडवता येते ते 4 क्वेश्चन सोडवून घ्यायचे. हा आहे क्वेश्चन थर्ड ए. यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात. त्यापैकी कोणतीही एक सोडवायची. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी थोडीशी अवघड असते, त्यामुळे काळजीपूर्वक सोडवायची. ही आहे सेकंड ॲक्टिव्हिटी. आता आपण बघूया क्वेश्चन थर्ड बी. यामध्ये कोणतेही 2 क्वेश्चन सोडवावे लागते. 4 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्यापैकी 2 सोडवायचे. प्रत्येकी 3 गुणांना क्वेश्चन आहे. अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाते. हा आहे क्वेश्चन 4. यामध्ये 3 क्वेश्चन विचारले जाते आणि कोणत्याही 2चे आन्सर आपल्याला लिहावे लागते. अशा प्रकारे क्वेश्चन दिलेले असतात. आता आहे लास्ट क्वेश्चन 5. यामध्ये 2 दिलेले असते आणि त्यापैकी कोणताही एक सोडवायचा. तो प्रत्येकी 3 गुणांना क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, याच्या आन्सरसहित तुम्हाला जर का व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि वेगवेगळ्या विषयाचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मनापासून व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओसोबत भेटत जाऊ. थँक्यू.